मित्रांनो, गोष्ट आहे सातारा जिल्ह्यातील नागठाणे गावातील सेन्सई संतोष मोहितेंची. निष्णात कराटेपटूची. कोविडने फुफ्फुसांवर वार केला, शरीर थोडं थकलं, श्वास कमी पडू लागला. तो आजपर्यंत डॉक्टरांनी लंग ट्रान्सप्लांट हा एकच उपाय सांगितला. अनेक जण इथंच हार मानतात, पण संतोष सारखा योद्धा नाही. त्याने पुन्हा उभं राहायचं ठरवलं, स्वतःचे व्यायाम प्रकार बनवले. प्रखर जिद्दीने ऑक्सिजन सिलेंडर घेऊन त्यांची लढाई सुरू आहे. त्यांनी महाराष्ट्रात आजपर्यंत 10,000हून अधिक खेळाडू घडवले. त्यांना गोवा राज्याच्या राज्य संघटना TKAG ट्रॅडिशनल कराटे असोसिएशन ऑफ गोवा यांनी किओ राष्ट्रीय स्पर्धेकरता जाणाऱ्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं. मित्रांनो, ऐकूयात सेन्सई संतोष मोहिते यांची यशोगाथा त्यांच्या शब्दात. नमस्कार सर. नमस्कार. सर, मला असं विचारायचं आहे की तुम्हाला कराटे या खेळाची आवड कशी निर्माण झाली? खरं तर मी ज्या गावामध्ये माझं बालपण गेलं, नागठाणे या गावामध्ये, तर आमच्या गावाला एक चांगली क्रीडा संस्कृती होती पहिल्यापासूनच. आणि क्रीडा संस्कृती, आध्यात्मिक संस्कृती होती, शैक्षणिक चांगली संस्कृती होती आणि एक खूप चांगलं असं व्यायामाचं वातावरण आमच्या गावामध्ये सतत राहिलेलं. आमच्या गावामध्ये चांगली जिम होती, तालीम होती. शिवाय एक पिक्चरचं थिएटर होतं छोटंसं, ज्या ठिकाणी आम्ही ब्रुसली, व्हॅन डॅम यांचे पिक्चर पाहायचो आणि त्याच्याकडे प्रचंड आकर्षित झालो. इतरही व्यायाम होते, मात्र ते जे काय कुंग-फू कराटेची स्टाईल होती, त्यांना एवढं प्रभावित झालो. आमची काही मित्रांची गँग होती. आम्ही त्याच महोत्सव दिवसभर किंवा नदीला जाऊन आम्ही ते प्रॅक्टिस करायचो. सराव करता करता जेव्हा मी कॉलेजला गेलो, त्यावेळेला सातारामध्ये काही कराटे क्लब चालायचे आणि मग आम्हाला हौस म्हणून आम्ही त्या क्लबच्या होणाऱ्या स्पर्धांच्या मध्ये सहभागी व्हायला लागलो. सुरुवातीला काही वेळ यश अपयश आलं, मात्र तिथं असलेल्या काही प्रशिक्षकांच्या नजरेमध्ये आम्ही आलो. हे गावाकडची मुलं खूप टफ आणि कणकर आहे. तर त्यांनी सुरुवातीला काही बेसिक धडे आम्हाला दिले आणि त्याच्यानंतर मग तो थोडासा कराटेचा प्रवास सुरू झाला. एका बाजूला कॉलेज सुरू होतं, एका बाजूला मात्र प्रचंड ओढ की कराटे होती. त्या योगे काही मुंबईला काही स्पर्धा झाल्या, कराडला काही स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धामध्ये खेळलो. तांत्रिक प्रशिक्षण खूपसं नव्हतं, मात्र ते खेळायला खूप आवडायचं. त्या योगानेच मग मुंबईमधील एक प्रशिक्षक होते, त्यांची नजर गेली आणि तिथून पुढे माझ्या कराटेच्या खरं तर तांत्रिक प्रगतीला सुरुवात झाली. मग कराटेमध्ये स्पोर्ट्स कराटे प्रकार त्यावेळेला सुरुवात झाली होती. कराटे हे तर खरं सेल्फ डिफेन्ससाठीच आहे, मात्र स्पोर्ट्स कराटे हा प्रकार आल्यानंतर मग नियमावलीमध्ये आम्ही खेळायला लागलो. नियम इतर खेळासारखे असतात आणि ती एक जर्नी स्टार्ट झाली माझी गावापासून ते शहराकडे होणाऱ्या या स्पोर्ट्स कराटेच्या दिशेला. अच्छा सर, तुम्हाला या कराटे खेळामध्ये तुमचे आई आणि वडील आणि तुमचे बंधू यांचा तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला किंवा पाठबळ कसं मिळालं खेळण्यासाठी? या सर्व जर्नीमध्ये माझ्या आईचा मला प्रचंड असा सपोर्ट मिळाला. तिची पहिल्यापासून इच्छा होती की माझा मुलगा थोडा डॅशिंग असावा. अगदी मग ते लहानपणी मला 8वीला असतानाच टू व्हीलर शिकवणं किंवा रोज काळजीनं सांगणं की व्यायामाला जा. जेव्हाही मी सांगितले मी कराटे करतोय, कराटे क्लास जातोय, तिने मला कधी अजिबात अडवलं नाही. किंवा कराटे होऊन आल्यानंतर मग प्रॉपर डाएट वगैरे तेव्हा गावाकडं, तशी ती गृहिणीच आहे माझी आई. परंतु तिची इच्छा होती की मुलांनी काहीतरी मोठं करावं. त्यामुळं आईचा मला तेव्हापासून खूप सपोर्ट होता पहिल्यापासून. स्पर्धेला जात असताना माझे खूप साऱ्या मित्रांना पैशांची चणचण बसायची, परंतु आई मला लागतील ते पैसे कराटेला द्यायची की काहीतरी चांगलं शिकतोयस, तू कर. आमची स्वप्न नाही पूर्ण झाली, ती तू करावी. आणि वडिलांचा काही प्रश्न नव्हता. वडिलांना हे व्यायाम प्रकार वगैरे खूप आवडायचे, त्यामुळे वडिलांचा खूप चांगला सपोर्ट मला झाला. भावंडांचं म्हणायला गेला तर माझ्या दोन्ही भावांना मीच कराटे आणि नंतर व्यायाम शिकवायचो. वा, बरं. आणि कॉलेजमध्ये स्तरावरती, कॉलेजच्या स्तरावरती पण काही स्पर्धा होतात किंवा विद्यापीठ स्तरावरती पण काही स्पर्धा होतात. ते तुम्ही शिवाजी विद्यापीठामध्ये शिकलेले आहेत. तर तिथे तुम्हाला कोणती मेडल्स मिळाली त्या कराटे खेळामध्ये? त्यावेळेला स्पर्धा नव्हत्या ना त्यावेळेस? त्यावेळेस स्पर्धा नव्हती. स्पोर्ट्स कराटे नव्हतं त्यावेळेस. स्पोर्ट्स कराटे नव्हतं. अच्छा, ओके. मग तिथून त्याच्यानंतर मग तुम्ही लगेच क्लब स्थापन केला का तुमचा स्वतःचा? नाही, मी बरीच वर्ष खेळतच होतो. मात्र त्या काळामध्ये आमच्या आसपासच्या गावामध्ये आपशिंगे, मिलिटरी आपशिंगे असते, निनाम, पाडळी, शेंद्रे या ठिकाणी मी माझे कराटेचे क्लासेस, क्लब्स तेव्हा सुरू केले. मी ट्रेनिंग द्यायचो, स्वतः मी खेळायचो आणि खूप साऱ्या मुलांना मी त्यावेळेला ट्रेनिंग द्यायचो. ज्यावेळेला माझं कॉलेजचं प्रशिक्षण पूर्ण झालं, त्यावेळेला मात्र आईचा आग्रह होता की अजून मी शिकावं आणि मला मात्र कराटेची ओढ एवढी होती. प्रशिक्षण मात्र शहरी भागामध्ये होतं, त्यामुळे मी
पनवेलला जाण्याचा निर्णय घेतला आणि मग आईच्या मनाच्या विरुद्ध मी घर सोडलं आणि मग गावाकडे गेलो. पनवेलला गेलो मी. हा. पनवेलमध्ये गेल्यानंतर पहिले काही महिने मला जो सक्सेस मिळाला पाहिजे तो नाही झाला. त्यामुळे तिथून पुढे मी माझ्या मावशी गावाला गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन मी तिथं ठरवलं की आपले क्लब आपण इथं सुरू करूया. तर श्रीवर्धन मसाला या ठिकाणी मी सुरुवातीचे क्लासेस सुरू केले. मसाला सुरुवात झाली. मसाला सर्वप्रथम मसाला सुरुवात केली. तिथूनच मी मग पोलीसमध्ये भरती झालो अच्छा. आणि मग 2 वर्ष मी पोलीसमध्ये गेलो. त्या ठिकाणी जे SP साहेब आमचे होते त्यांनी मला नानीज कराटे ट्रेनिंग सेंटरवरती आणि नानीज पोलीस ट्रेनिंग सेंटरवरती कराटे प्रशिक्षण म्हणून तिथं ठेवलं होतं. अच्छा. तो ट्रेनिंगचा पार पूर्ण झाला. नंतर मात्र नोकरीमध्ये माझं मन रमत नव्हतं कारण आतील खेळाडू मला बसू देत नव्हता अजिबात की आपल्याला कराटेच केलं पाहिजे इथून पुढं. त्यामुळे मी नोकरीचा राजीनामा 2 वर्षांनी दिला. मग त्यानंतर लग्न झालं तुमचं. मग त्याच्यानंतर मी घरी गेलो. आई वडिलांची थोडीशी खरं तर नोकरी सोडल्यामुळे नाराजी होती. हा. मग मी ठरवलं की आता काहीतरी केल्याशिवाय आपण लग्न तर नाही करायचं. त्याच्यानंतर मी पुन्हा परत श्रीवर्धन रायगडलाच गेलो. त्या ठिकाणच्या ब्रँचेस माझ्या मी वाढवल्या आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं. मग लग्नानंतर मी त्या सर्व शाखा माझ्या तिथल्या विद्यार्थ्यांना हस्तांतरित केल्या आणि मी सातारमध्ये आलो. त्यावेळेस सासऱ्यांनी असं तुमच्यावरती विश्वास टाकला की मुलाकडे नोकरी नाही पण मुलाचं ते कराटे मधले जे त्याचं कौशल्य ते त्यांनी बघितलं. म्हणजे वडील कॉन्ट्रॅक्टर होते, सासरे कॉन्ट्रॅक्टर होते. हा. शासकीय नोकरी सोडून हा वेगळं काहीतरी करतोय हे माझ्या सासऱ्यांना आवडलं वा. की वेगळ्या दिशेनं चालणार काहीतरी आहे तर याच्यामध्ये नक्की काहीतरी दमक आहे क्या बात. असा विचार त्यांनी त्यावेळेला केला. बरं, त्यानंतर तुमची श्रीवर्धनची ब्रँच सुरू झाली. हा त्यानंतर- नोकरीनं बोरीची नोकरी सोडल्यानंतर मी श्रीवर्धन भागामध्ये श्रीवर्धन, बोरली, दिव्यागर, हा. हरेश्वर हा. या सर्व भागामध्ये मी त्यावेळेस शाखा सुरू केल्या. शाखा. तो खरं तर खूप मस्त गोंधळाचा काळ होता पूर्णपणे. हम्म. त्यामुळे ट्रीटमेंट अवेलेबल नव्हत्या. बऱ्याचशा एक्सपेरिमेंट केल्या गेल्या. ज्यावेळेला लंग्स पूर्ण निकामी झाले त्यावेळेला मग डॉक्टरने सांगितलं की यांना तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करा. पूर्ण लंग निकामी झालं सांग. हा त्यांनी सांगितलं नाही हो. परंतु त्यांनी टाळाटाळ केली थोडीशी हम्म. आणि दुसरीकडे शिफ्ट करायला सांगितलं. मग कृष्णा हॉस्पिटलला 10 दिवस माझी ट्रीटमेंट चालली साताऱ्यामध्ये. कराडमध्ये. हा. तिथून पुढे कोल्हापूरमध्ये शिफ्ट केलं गेलं. कोल्हापूरमध्ये शिफ्ट झाल्यानंतर मग 4-5 महिन्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं की आता इंचो खर्च करण्यात काय अर्थ नाही, तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ. मग तुम्ही हैदराबाद मध्ये ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर मी 3 महिने घरीच होतो. हम्म. पण त्या 3 महिन्यामध्ये मी धडपड करायचो मी कसं बरा होईल. कारण डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये तर नव्हतो मी. पण मला स्वतःला वाटायचं की मला जगायचे आणि काहीतरी करायचे. तर ती धडपड माझ्या पत्नीने, माझ्या भावांनी, माझ्या मित्रांनी पाहिली, माझ्या विद्यार्थ्यांनी पाहिली आणि त्यांनी अजून नवीन काही होऊ शकतंय का पण त्यांनी शोध सुरू केला. त्यामध्ये त्यांना हैदराबादचे जे हॉस्पिटल आहे किंग्स हॉस्पिटल याची माहिती मिळाली की त्या ठिकाणी चांगले उपचार मिळू शकतील. तिथून मग मला त्यांनी तिकडे शिफ्ट केलं. तिकडे खर्च खूप होतो. तिकडे खूप खर्च जवळजवळ 1 कोटीच्या आसपास खर्च त्यांचा 1 कोटी रुपये. 1 कोटीचा खर्च सांगितला होता. खरं तर 1,10,00,000 रुपये खर्च झाला सर्व. म्हणजे एवढा पूर्ण तुम्ही रक्कम उभी झाली सगळी. ही सर्व नाही समाजातच केली सर्व. माझ्या भावांचा त्यामध्ये खूप मोठा रोल आहे. माझ्या भावांनी बँकेकडून खूप मोठं लोन उचललं. माझे सर्व विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थ्यांनी जिथं जिथं शक्य आहे तिथून फंडिंग उभं केलं. माझ्या गुरूंनी यामध्ये खूप मोठं योगदान दिलं. शिवाय माझ्या गावाने प्रयत्न केला. सो सर्व त्यातनं तुम्ही म्हणजे तळागाळातून सगळ्यांच्या प्रेमानं आशीर्वादानं त्याच्यावरती मात केली तुम्ही. हो नाही समाजामध्ये खरं तर तो खूप अद्भुत अनुभव असा आला. वाईट जरी होता तरी आपल्यासाठी एवढी लोक धडपडत आहेत त्याच्यातून मी खूप ताकद मिळाली की नाही आपल्याला आता समाजाचं रण फेडलं पाहिजे चांगलं होऊन आणि काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. मग तुम्ही त्यानंतर लगेच इकडे श्रीवर्धनला शिफ्ट झाले. मग माझ्या आधी ब्रँचेस तिकडे होत्या हा, तिथं. आणि मग साताऱ्यामध्ये राहून थोडंसं काही काम हातामध्ये काहीतरी काम पाहिजे होतं. जरी मी आजारी असलो तरी मग मी तिकडच्या ब्रँचेस झालोय ते त्या ठिकाणी जाऊन मुलांशी थोडं काय करता येईल रेस्ट पण होईल फिरणं पण होईल. कारण 2 वर्ष हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे गेल्यावर मला ऑक्सिजनचा त्रास कमी जाणवा लागला साताऱ्यापेक्षा. म्हणजे तिकडे ऑक्सिजनचं प्रमाण जरा चांगलं आहे. चांगलं प्रमाण आहे त्या ठिकाणी. हवेची घनता जास्त आहे त्या ठिकाणी. मग मी पुन्हा हैदराबादला गेलो. डॉक्टरांच्यावर शेअर केली सर्व गोष्ट. मग त्यांनी सांगितले की तुम्ही काम करा तुम्ही कदाचित ते सायन्समध्ये असेल काहीतरी तुम्ही कोस्टलमध्ये कुठे शिफ्ट व्हा. ते योगानं मी ठरवलं की मी कोकणामध्ये शिफ्ट होईन. मग ज्या ठिकाणी मी सुरुवात कराटेची केली होती पुन्हा मी तिकडे जाऊन शिफ्ट झालो. त्या ठिकाणी आता मी कराटे ट्रेनिंग देण्याचं काम सुरू घेतलं. की तुमच्या संस्थेचं काम कसं चालतं आणि त्यातून बरेच खेळाडू घडलेले आहेत पण 2 खेळाडूंविषयी आपण फक्त हे करूयात म्हणजे चर्चा करूयात. तुमच्या एक प्रसाद अवघडे आहेत आणि दुसरी एक हा तर त्यांच्याविषयी तुम्ही जरा आम्हाला सांगा. आणि जसं माझे गुरु मला भेटल्यानंतर माझी गोष्ट प्रकर्षण लक्षात आली की माझ्या गुरूंचा एक प्रयत्न नेहमी होता की भारतीय कराटेचा दर्जा इतर
जगात विकसित झालेल्या देशांच्या सारखा असावा आणि त्यासाठी ते तळागाळातून जे चांगले खेळाडू आहेत असे शोधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. तोच मी प्रकार पुढे कंटिन्यू सुरू केला की खूप सारे खेळाडू आहेत जे कराटेपासून लांब गेलेले आहेत किंवा आपल्या इथे चॅम्पियन बनवायचं म्हणून मी आमच्या क्लबचं नाव पण ठेवलं चॅम्पियन्स कराटे क्लब. चॅम्पियन्स इथं बनवणं हे एकच उद्देश ठेवलं आणि माझ्या येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी ते शिकवतो की आपल्याला इथं फक्त चॅम्पियन्सच बनवायचे आहे. त्यामुळे ते टार्गेट केलं गेले जवळजवळ 8 ते 10 वर्ष महाराष्ट्रासाठी सर्वात जास्त मेडल्स चॅम्पियन्स कराटे क्लब जिंकतोय. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियामध्ये मॅच असतील किंवा असोसिएशनच्या मॅच असतील. अगदी या वर्षी मी तुम्हाला आनंदाने सांगेन की सिनियर गटाच्या कॅटेगरीमध्ये 6 खेळाडू जिंकले जातात 21 वर्षावरील. 6 पैकी 5 खेळाडू हे चॅम्पियन्स कराटे क्लबचे नॅशनल या वर्षी गेलेले आहे. त्याच्यातूनच 2 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वीच वाटतं कसाच. हा नाही ते चेक सांगणार आहे आपल्याला. म्हणजे किओ नॅशनलमध्ये गोल्ड मेडल मिळवून भूतानने चालल्या साऊथ एशियन कराटे चॅम्पियनशिपमध्ये प्रसाद आवघडीनं गोल्ड मेडल मिळवलं होतं. पाठीमागच्या वर्षी श्रीलंकेत झालेल्या मॅचेसमध्ये श्रावणी कोंडलीकर आमची मुलगी आहे महाडची, तिनं गोल्ड मेडल मिळवलं होतं. आणि त्याच्या आधी 2020च्या आधी तेजस्वी बालन आमची महाडची मुलगी आहे, तिनंही साऊथ एशियामध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं. मलेशियाच्या एशियनच्या मॅचमध्ये ती सिलेक्ट झाली होती. आणि नुकताच आता या वर्षी झालेल्या जे एशियन गेम्स आता येणार आहेत त्याच्या ट्रायल ज्या झाल्या साईच्या वतीने घेण्यात आल्या त्या शिलाँगीत झालेल्या साईच्या ट्रायलमध्ये तेजस्वी व्यायांसी आमची 50 किलोच्या गटामध्ये पूर्णपणे भारतातून 1 नंबरवरती आलेली आहे. आणि ती सिलेक्शनच्या प्रोसेस अशी एकमेव महाराष्ट्रात ती मुलगी आहे. तर असे खेळाडू घडतात त्याच्यामध्ये. मी तेजस्वी नरेंद्र वाहन्स. एशियन प्लेयर 2019 मध्ये मी एकेब आणि साऊथ एशियन अशा इंटरनॅशनल स्पर्धा खेळली. त्यामध्ये मी साऊथ एशियन स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. 2026च्या एशियन गेमसाठी जे साई अंतर्गत सिलेक्शन झाले होते त्यामध्ये मी -50 kg मध्ये गोल्ड मेडल जिंकले. मी चॅम्पियन्स कराटे क्लबमध्ये गेले 10 वर्ष ट्रेनिंग करत आहे. या यशामागे माझे सिंसाई प्रसाद सावंत आणि शिहान संतोष मोहिते यांचे मूल्यवान मार्गदर्शन आहे. त्यांनी जे माझ्यावर कष्ट घेतले आहेत त्यामुळे मी या यशापर्यंत पोहोचले. आमचे शिहान तर सर्वांसाठी सतत प्रेरणादायीच आहेत. एवढ्या मोठ्या गंभीर परिस्थितीतही त्यांनी आम्हाला शिकवणे कधीच बंद नाही केले. ऑक्सिजन लावून पण ते सतत आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडे पाहूनच कधी हार न मानण्याची प्रेरणा मला मिळते. थँक्यू सो मच शिहान आणि सेन्साई. मित्रांनो, सध्या मी गोवा येथे आहे. गोव्याची शासनमान्य कराटेची जी राज्य संघटना आहे TKAG, त्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेतील गोल्ड मेडल मिळवण्याचे ते खेळाडू जे राष्ट्रीय स्तरावरती जाणार आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याकरता TKAGने मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे, एक मान दिलेला आहे. जे कष्ट मी करतो आहे कराटे क्षेत्रामध्ये त्याचा एक मान सन्मान आहे. अशा पद्धतीनं PCMC आयकॉनसुद्धा एक सामाजिक सक्षमीकरणाचं खूप चांगलं काम करत आहे. आपण त्यांचा चॅनल सबस्क्राईब करून आपण त्यांना एक सहकार्य करूया.